जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। डोंबिवलीतील उघडकीस आलेल्या एका घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे। मसाला विक्री करणाऱ्या एका इसमाने एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। गर्भवती राहिलेल्या पीडितेचा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला। त्यानंतर या पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवलं। या दाम्पत्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं। तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरू होता। सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अखेर या टिळकनगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत मुलीची सुटका केली आहे। पोलिसांनी एका महिलेसह तिचा पती, 2 पुरुष अशा 4 जणांना बेड्या ठोकल्यात। धक्कादायक म्हणजे यामधील अटक झालेली मुस्कान शेख या महिलेविरोधात याआधी देखील पीठा अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। दिनांक 14 मे 2025 रोजी फिरेदी यांनी त्यांची 15 वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याबद्दल टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्याप्रमाणे कलम 137(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। फिरेदी यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये आशुतोष राजपूत या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता। त्याचा शोध घेतला असता तो फरार होता। तांत्रिक तपासात टिळकनगर पोलिसांनी एक महिला सह तिचा पती व 2 पुरुष गिराईक यांना अटक केलेली आहे। सदर महिलेने पीडित मुलीकडून जबरदस्तीने तिच्या घरात वेश्याव्यवसाय करून घेतलेला आहे। या प्रकरणी आरोपींची दिनांक 26/5/2025 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। पुढील तपास API बगाड हे करीत आहेत। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही कलम 65(1), 88, 143, 144 भारतीय न्याय संहिता सह कलम 4, 8, 12 पोक्सो ॲक्ट सह कलम 3, 4, 5, 6 पीठा ॲक्ट याप्रमाणे गुन्ह्याचा अंतर्भाव केलेला आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।